अव माणूस कसा बी असू दे, अण्णांच्या इस्त्रीची कापडं अंगावर पडली की तो झोक्यातच चालायचा. त्याच अण्णांची आजी संसार गाता जुन्या आठवणी उकराव्या तशा अंगानं उकरलं. अंगणात दगड गोट्यानी मानावर काढलेल्या बैजवार समज सप्पय केलं आणि रंगानं भुई साधली. अव लोगलो गावातल्या सुतारांनी लाकडं तासली, फळ्या पाडल्या, दरवाज खिडक्या रांधल्या, तुळ्या घडवल्या, वडारांनी दगड फोडायची जुपीच केली. गौंड्याने चुन्याचा दर्प भिजवला तर कुळी दिस आणि रात घरासाठी पकालीनं पाणी आणायचं आणि रांधणं भरायची. अव चुना, दगड, लाकडं, कोपऱ्या, तुळ्या, खांब यातच माझ्या आजीची जमापुंजी आणि अण्णांची उसाभर गेली. गवंडी कामावर दुमती झाली, दगडाच्या भीती रचल्या जात होत्या आणि मधात सांध्यात चुना मातीचा लेप पडत होता. अव सुतार खिडकी बसवायचं, गवंडी भीती उभा करायचं, सुतार चौकटी उभा करायचं, गवंडी भीती रचायचं. बघता बघता घर तुळ्यावर पोचलं. मग सुतारांनी तुळ्या रांधल्या आणि भीतीवर टाकल्या. तुळ्यावर आमच्या जन्माच्या तिथ्या, वार आणि साप पाळायचं वेगळंच मंत्र होतं. घरात माळवदावर जायला लाकडी जिना टाकला, भीतीसनी उभाकडं पोत्याला मारून सारवून घेतलं आणि झाक रोपड दिसायला रंगरंगोटी केली. दुसरीकडं स्वयंपाकघराची ताट, वाट्या, डेर, हांड, भरण्या, उतरंडी तयार करायचं काम चालू होतं. लगोलग भांडी कुंडी एकजुटीनं राहिला कपाट साधलं तर खिडक्या आणि चौकडीसनी दरवाजे रांधलं. बाजूला जात सूप, उकळ, चूल, देवारा बनवायचं काम चालू केलं. संसाराचा समजा सराजमा थाटात तयार केला बघा. अहो भांड्याचा गोतावळा भीतीच्या कुशीत सोपावला. आजी आजोबा रोज आम्हाला कथा गोष्टी सांगायचं. त्यांचं ग्रंथ पुराण एका कपाटात लावलं. पोती पुराणाच्या खालच्या अंगाला देवारा बसवला. त्या कोपऱ्यात समद द्याव न बांधता राहत होतं बघा. उजव्या पडवीच्या दिवळीत दिवस, चिमण्या, ठावक्या, कंदील वाता बाहेर काढून तेलाच्या गुळण्या घेत बसले. पोटात आण जाऊन आमची हाडमास घडवणारी आमची चूल मांडली. कोपऱ्यात सरपण जळायला तयार होतच. चुलीवर तवा टाकला, भांडी मांडली. तशी माझी आई पदर खाऊन स्वयंपाकाला लागली. भीतीच्या खोट्यासने पाण्याचा कासरा, कंदील, आज्याचं मुंडासं टाकलं. घरच्या आतला संसार उभा राहिला बघा. लोगो लोगो सुतारांनी कौराचं छप्पर सांधून घरावर डागलं आणि आमचं घर पुरं केलं. आमच्या आबासनी आकुड दोतार बंडे घातली, अण्णासनी सदरा इजार चढवली, आजीला चोळी लुगडं आणि आईला साडी नेसवली. पोरा बाळासनी चड्डी पटरी इजार घातली. अव घरच्या आवारात आबानी गुळभेंडी, लिंबारा, पिपरं, आंब्याची झाडं लावलेली, त्यासनी जागा केलं. घरच्या मोर आणि डाव्या पडवीला 2 ठेप्यावर छप्पर उभा केलं. आमची एक पडवी पावसानं वाऱ्यानं पडलेली बघा. तिथं सरपान आणि पडलेली दगड यांची घट्ट मैत्री होती. डाव्या अंगाला छपरात मनातला मळ काढावा तसं कपड्याची घाण काढून गाठुरी रचली. जमिनीत दांबडी रवून कासरा फिरवला. त्यावर मन मोकळं करावं तशी कापड धुवून वाळत टाकली. माणसासनी बसायला माचाड मांडलं आणि ठेप्याला लागून रांजान आणि गाडगं ठेवलं. अण्णासनी इस्त्री करायला एक माचाड टाकलं. अव इस्त्रीचं कापड बघून अण्णा पळतच आलं. याच पाटावर अण्णा सुरकुतलेल्या मरगळलेल्या मनाला प्रेमाची उब द्यावी तसं कापाड अगदी सरळ आणि चकचकीत करायचं. माचावर गावातली माणसं बसायची, वरांड्यात पोरं खेळायची. शो आलाच बघा कापड मागायला तर गावातली बायका माणसं वरच्यावर याची. ही आमची आई आली बघा गावाचं ओझं घेऊन. बाजूला म्या पाणी भरतोया. ही आमचं गावातलं परट्याचं घर. अव कपड्याची घाण काढून चकचकीत करून आम्ही माणसासनी रुबाबात ठेवायचो, रुपडं बदलायचो. आता या आठवणीतल्या घराची दगड माणसाने नेली बघा आणि माती पावसाबरोबर वाहून गेली. आणि आता आमच्या घरात उंदर गोशी संसार करतात आणि मांजरं गुबगुबीत होऊन फिरतात. असो, आनंदी राहा, हसत जागा आणि हो मराठीत बोला बरं का. चला, काळजी घ्या.